आणि विजेती आहे अक्षता रणजित गोसावी. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या. मला वाटतं अगदी शेवटी त्यांची कविता सादर झालेली, अगदी संथ लयीमध्ये त्यांनी ती कविता मांडली आणि ती परीक्षकांना भावली. हेच या कवितेचं यश आहे असं मला वाटतं. फोटो व्यवस्थित घ्या. मोबाईल आहे ना. उत्तेजनाचा क्रमांक 2 या पुण्यावरून आलेले आहेत. अनेक वर्ष माझ्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी असतात आणि मला वाटतं त्यांची कविता ऐकताना 2-4 जणांनी खूप उत्स्फूर्तपणे दादही दिलेली. तर ज्यांनी दाद दिली त्यांना नक्कीच माहिती आहे. तर नाव मी लगेचच सांगतो आणि ते नाव आहे कोटेकर योगिता. योगिता संजय कोटेकर या पुण्यातील शिक्षिका. तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. माहिती नाही याच्यानंतर तुमचं पण नाव असू शकतं असं कोणीतरी म्हटलंय की आपण जे देतो तेच आपल्याकडे रिटर्न येतात. त्याच्यामुळे आता तुम्ही टाळ्या वाजवले तर रिझल्ट पण कोणतरी वाजवेल. हे नवीन होतं आणि मान्यवरांना विनंती करतो आणि माझ्या स्पर्धक मित्राला देखील विनंती करतो. 2 महिला झालेल्या आहेत तर एक बंद आहे हा बॉस मिथून गायकवाड. 80-90च्या शतकामध्ये एक मिथून राज्य करत होता सिरीज सृष्टीवरती आणि हा आमचा मिथून जो शिवशौर्याच्या व्यासपीठावरती आपलं कर्तृत्व जरा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. अतिशय महत्वाचे पुरस्कार पुढचे आणि त्यासाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि ते जाहीर करण्याची विनंती जाहीर करण्याची नाही. ठाण्यावरून आलेले आहेत. किती जण ठाण्यावरून आले? ठाणे जिल्ह्यातले किती जण आहेत? हात वर करा. ठाणे जिल्ह्यात हात वर करा. तुमच्यापैकी कोणाची रचना तुम्हाला जास्त चांगली वाटली? कोण सांगू शकतं? चला महिला आहे त्याच्यामध्ये. ठाणेकर महिला. क्या बात आहे. आणि बरोबर आहे. बरं या आधीची जी पारितोषिक होती ती उत्तेजनार्थाची होती आणि त्यामध्ये 501 रुपयाचं आपण त्यांना सस्नेह भेट दिलेली आणि याचबरोबर तृतीय क्रमांकासाठी 1001 रुपयाचं हे पारितोषिक पटवलेलं आहे नंदाताई कोकाटे यांनी. अतिशय खड्या आवाजात त्यांनी कविता सादर केली होती आणि खूप सुंदर अगदी जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते सादर करायची विनंती की सुनील पाटील सरांना करणार आहे आणि त्यासाठी या क्रमांकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. ओतूर वरून आलेले आहेत. अनेक वर्ष शिक्षक ही पेशामध्ये जे रमलेले आहेत असे आमचे राजेश ओतूरकर. राजेश आपले ओतूरकर 2 नंबरचं बक्षीस कुणाला असेल यासाठी तुम्ही आतुर झाले होते ना. आतुर आणि ओतूर क्या बात आहे. जबाब सांगलेलं आहे सरांनी इथे सुद्धा. आणि हे पारितोषिक आहे 2001 रुपयाचं. मित्र तुमच्या माहितीसाठी ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क होती. आपण कोणत्याही प्रकारचं शुल्क कधीही आकारत नाही. कुठल्याही प्रकारची फी आपल्या कार्यक्रमात नसते. पारितोषिक त्यासाठी सगळ्यांची उत्कंठा शिकेला पोहोचलेली आहे. एनी केसेस कर्नाटक हा संघाटाच खूप सांगून जाणार आहे कारण या कविता होत्या त्या विवेकाच्या होत्या
आणि तोच विवेक या काव्य स्पर्धेचा शिवशौर्य स्पर्धात्मक कवी संमेलन 2025 चा विजेता ठरलेला आहे विवेक सुमित्रा लडकू शेळके. भिवंडी मधलेच आहेत हे मला आताच कळलं. ठाणे जिल्हा माझ्याकडे आलेलं पण भिवंडीतलेच आहेत आणि त्यांचं अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया. मॅच गोज टू भिवंडी. आणि राजू भाऊंना विनंती करतो की त्यांनी या सन्मान सोहळा आपल्या हस्ते करावा. सागाव भिवंडी. खरं कवीला कुठली जात नसते पात नसते आणि